करायचं आणि तुम्ही वकिली करायची. आता गप्प बसलात तर हे असं उचलणार मी आणि परत खाली ठेवणार. कळलं का? बोला, कोण बोलतंय? सगळ्यात आधी पहिला आरोप सासूबाईंकडे द्या जरा बघू. ती चहा करून देत नाही, त्याला पाठी उठून देते. म्हणजे हा आरोप मान्य नाही? मग ती लवकर आंघोळ करून वॉकिंगला जाते ना आजी. हो मम्मी. मग त्यांना माहित नाही. कळलं का? तुम्ही वॉकिंगला गेले की इकडे चहा मिळतो. उगाच काहीतरी आपलं त्यांच्यामध्ये सांगता. द्या बाबांकडे द्या. मी गाडीवरून आल्यानंतर मला पहिले विचारते, पप्पा तुम्हाला चहा पाहिजे का? विचारते पण देत नाही. नाही देते. अरे मग आरोप काय झाला त्याच्यात? आरोप नाही, आरोप असा नाही. आरोप नाही, पण चांगली असून चांगली. एकदम मस्त. व्हेरी गुड. आता आरोप करायचे. बोला, कोण करणार? द्या माईक पाहिजे. त्यांच्या सासूबाई म्हणजे आत्या माझ्या खूप छान स्वयंपाक करतात, पण आता 3 वर्ष झालं त्यांच्यासारखं एवढा स्वयंपाक नाही येत तिला अजून. जमेल ना आता नवीन लग्न. नाही, आता 3.5 वर्ष झाले. खूप मुलगी झाली एक, आता शिकायला पाहिजे स्वयंपाक. हळूहळू करेल ना. हळूहळू केल्यावरती जेवणार कधी मग? मम्मीने शिकवलंय तिला थोडं, करते थोडं. पण मला सांगा, हा आरोप मान्य आहे तुम्हाला? हो मान्य आहे. काय मान्य? मान्य करायचं नाही सांगितलं ना तुम्हाला? मी जाव आहे तिची, तर आम्ही दोघे काम करत असलो ना, किती आहे ना, काम सोडून जास्त मोबाईलकडे लक्ष देत असते. नाही चुकीचं. बरोबर. ते घरामध्ये नसतात ना पाहिला, आम्ही दोघे जणी असतो काम करताना, ते ऑफिसला जातात निघून. काय हो? मोबाईलवर जास्त खेळ असते. मला तिने सारखे SMS केले असते. म्हणजे आरोप मान्य नाही, धुडकून लावला. अजून कोण बोलणार आहे? खूप कमी बोलतात. जेव्हा आम्ही ग्रुपमध्ये असतो तर जे त्यांचं जे बोलणं असतं ते स्वतःहून काही गोष्टी सांगायला अपेक्षित आहेत, तर त्या सांगितल्या जात नाही. तेव्हा शांत बसतात. हा, म्हणजे शांत असतात जेव्हा ग्रुपमध्ये असतो तेव्हा, असं काय मला हो? वाटतं. या शांत आहेत असा त्यांचा आरोप आहे. तुमचं काय म्हणणं आहे? चुकीचा आरोप आहे पूर्ण. ते आतापर्यंत तुम्ही अनुभवला असेल, किती कोण जास्त बोलले. ती बोलली का मी बोललोय? मला साक्षीदार म्हणून मध्ये घेऊ नका. आमच्या बिल्डिंगमध्ये मेहंदी खूप छान काढते, पण आम्हाला वेळ देत नाही ती. तुम्हाला फुकाटच पाहिजे. काय हो, मान्य आहे का? नाही फुकट, पैसे देतो. अरे हो, गंमत करतोय हो. देत नाही ना ती. काय हो, मान्य आहे तुम्हाला? एवढ्या छान मेहंदी काढतात, पण मैत्रिणी म्हणतायत काढते ती, मी वेळ देत नाही जास्त. कामामुळे वेळ नसतो तिला. कामामुळे वेळ मिळत नाही. कळलं? जाती कधी जेवण करता करता पण उठून जाते. होय ना. आणि त्यांना कसं आहे, त्यांना काम करायला नकोय. म्हणजे मेहंदी काढली की बसून राहायला म्हणून. बरं, आता मला सांगा, इतके गोड गोड आरोप केलेत सगळ्यांनी, तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यांना या आरोपांवर? मान्य आहेत का तुम्हाला? काही मान्य आहेत, काही अमान्य. मग तुम्ही स्वतःमध्ये उद्यापासून बदल करायचा असेल तर कुठला करणार? चहा देते मी, एखाद्या दिवस नाही देत, ते पण देत जाईल आता रोज. आता उठले की प्या चहा रोज. बरं, आता तुम्ही कशी धावपळ करणार ती आम्हाला बघायची. एक अक्षर देतो, त्या अक्षरावरून जास्तीत जास्त वस्तू घेऊन यायच्या आहेत. वेळ 2 मिनिटाची. तुम्ही सगळे इथे उभं राहून सांगू शकता. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, चालेल.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.